नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आज माझं शरीर इथेच थांबतंय, पण माझं मन, माझी तळमळ, माझं स्वप्न महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, प्रत्येक माणसात जिवंत राहील। मी आयुष्यभर कठोर बोललो, कधी रागावलो, कधी न झुकणारा वाटलो, पण माझ्या प्रत्येक शब्दामागे महाराष्ट्रावरचं अपार प्रेम होतं। हे आज सांगून जायचं राहील। माझ्या मृत्यूवर राजकारण करू नका, माझ्या नावावर भांडण करू नका, फक्त महाराष्ट्राला एक ठेवा, माणुसकी जपा, हेच माझं शेवटचं मागणं आहे। आज मी निघतोय, पण अभिमानानं निघतोय, कारण मला महाराष्ट्र मिळाला। जय महाराष्ट्र। अनेक समाधान की शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठीच धावत। मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करणं। हॅलो ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम सहस्रशीर्षापरो पुष्पसङ्काशं पीतनिर्मलवाससं येन पश्यन्ति गोविन्दं न तेषां विद्यते भयम्। आता रडत बसू, उठा आणि कामाला लागा। माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा। तुमचाच कामाचा माणूस अजितदादा कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचं मन दुखावलं असेल, पण माझ्या त्या रागामध्ये की माझ्या सामान्य माणसाचं काम सत्तेसाठी नाही, तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहील। आता राजकारण करा, पण विकासाची गती थांबवू नका। जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगेन, आता रडत बसू नका, उठा आणि कामाला लागा। माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे। तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार धरूनच या जगाचा निरोप घेतो। शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचाच चेहरा होता। माझा स्वभाव थोडा रोखठोक होता, कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचं मन दुखावलं असेल, पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तरफड होती की माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे। सत्तेसाठी नाही, तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो।
आता मी निरोप घेतो, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतो. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो, आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा. तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार. याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात.